युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षांची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित नियम रद्दबातल ठरवला। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। अकोला जिल्ह्यातील 10 अंगणवाडी सेवकांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। नेमके प्रकरण काय? महिला व बालविकास विभागाने 4 जून 2021 रोजी जारी केलेल्या सेवा प्रवेश नियमांमधील नियम 7.1 क ला याचिकेत आव्हान देण्यात आलं होतं। या नियमामुळे पर्यवेक्षिका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वर्षांवरून थेट 45 वर्षांवर आणण्यात आली होती। याचिकाकर्त्या सेविका गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत। 2001च्या शासन नियमानुसार 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आली होती। सुरुवातीला त्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष होती, मात्र त्याच वर्षी 7 डिसेंबर 2001 रोजी जारी करण्यात आलेल्या दुरुस्ती पत्रकाद्वारे ती 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती। दीर्घकाळ पदोन्नतीच नाही। याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितलं की त्या 2004 ते 2008 या कालावधीत पदोन्नतीसाठी पात्र ठरल्या होत्या, मात्र राज्य सरकारने दीर्घकाळ पदोन्नती प्रक्रिया राबवलीच नाही। त्यानंतर 2021 मध्ये नव्या नियमांद्वारे पुन्हा 45 वर्षांची मर्यादा लागू करण्यात आली आणि त्यामुळे वरिष्ठ व अनुभवी सेविका पदोन्नतीपासून वंचित राहिल्या। न्यायालयाने या प्रकरणी 4 जून 2021च्या नियम 7.1 क घटनाबाह्य ठरवत रद्द केला। तसेच त्या आधारे काढण्यात आलेले 22 सप्टेंबर 2021 आणि 19 डिसेंबर 2022चा प्रशासकीय आदेशही अवैध ठरवले। अनुभवामुळे अधिक सक्षमता। राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडताना सांगितलं की 55 वर्षांच्या वयात पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यास निवृत्तीपर्यंत केवळ 3 वर्षांची सेवा उरते। तसेच 25 अंगणवाडी केंद्रांवर देखरेख ठेवण्याचे आणि अहवाल सादर करण्याचं काम या वयात कठीण जाऊ शकतं। मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला। ज्या अंगणवाडी सेविका 65 वर्षांपर्यंत सेवा देण्यास सक्षम मानल्या जातात त्याच सेविकांना 58 वर्षापर्यंत पर्यवेक्षिका म्हणून काम करण्यास अयोग्य ठरवणं तर्कसंगत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र ताशेरे ओढले। अनुभवामुळे जबाबदारी पार पाडण्याची क्षमता अधिक सक्षम होते। सार्वजनिक नोकरीतील नियम हे तर्कसंगत, न्याय आणि भेदभावविरहित असणे आवश्यक आहे। केवळ वयाच्या आधारावर अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून दूर ठेवणं हे घटनात्मक समानतेच्या तत्वांशी विसंगत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.